यवतमाळमधून एक संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। जुन्या वादातून एका 7 वर्षाच्या चिमुकलीचा जीव घेण्यात आला आहे। दारव्हा तालुक्यातील बोथ गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। 20 मार्च रोजी ही चिमुकली अचानक बेपत्ता झाली होती। कुटुंबियांनी तात्काळ दारव्हा पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी शोध मोहीम सुरू करत 21 मार्च रोजी घटनास्थळी दाखल झाले। तपासादरम्यान घराशेजारीच राहणाऱ्या जाधव कुटुंबियावर संशय गेला। कैलास जाधव यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि इथूनच पोलिसांचा संशय अधिकच बळावला। यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची झाडाझडती घेतली आणि जे समोर आलं ते अंगावर काटा आणणारं होतं। चिमुकलीचा मृतदेह त्यांच्या घरातच एका पोत्यात लपवून ठेवलेला आढळून आला। या घटनेनंतर पोलिसांनी कैलास जाधव यांना ताब्यात घेतलं। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली। या प्रकरणात कैलास विलास जाधव आणि त्यांच्या कुटुंबियावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान चिमुकलीच्या नाकातील सोन्याचा दागिना गहाळ असल्याने चोरीच्या अँगलनेही तपास सुरू आहे। जुन्या वादातून इतक्या निर्दयीपणे एका निरागस जीवाची हत्या केल्यामुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी मुलींच्या घरच्यांकडून होत आहे।